इज माय स्क्रीन विजिबल? स्क्रीन दिसते का? बोला बोला, स्क्रीन दिसती आहे? अच्छा, दिसते. ठीक आहे, तर मी चालू करतोय आता. तुम्ही पण साइड बाय साइड चालू करा, ठीक आहे? साइड बाय साइड माझ्यासोबत स्टेप्स फॉलो करा आणि प्रत्येकाने आपल्या किंवा नोटबुकवर लिहा किंवा व्हीएस कोडवर तुम्हाला दाखवणार कसं लिहायचं. स्टेप वाईज काय काय करतोय ते सगळं प्रॉपरली लिहून ठेवा. कारण प्रत्येक वेळेस प्रोजेक्ट तसं चालू करणार आहे आपण, ठीक आहे? एक प्रॉपर फ्लोनी. सो या, पहिली स्टेप चालू करूया. एव्हरीवन, जस्ट आता मी स्क्रीन स्विच करणार आहे, तर परत परत या स्क्रीनवर येणार नाही. कधी माझा आवाज अडकला, काही झालं तर मला प्लीज सांगा कोणी, ठीक आहे? आणि इव्हन माझी स्क्रीन दिसत नसेल, काही होत असेल इश्यू, काही कळत नसेल, तर प्लीज मला मधी स्टॉप करून मला विचारा. ओके? रेडी टू गो? येस ऑर नो? गुड टू गो? गुड. चलो. तर सगळ्यांनी आपल्या पर्टिक्युलर डिस्क मध्ये जा, वॉट एव्हर यू वॉन्ट, और डेस्कटॉप मध्ये जा. पहिले गेल्या गेल्या तिथं एक नवीन फोल्डर करायचं आपल्याला. आता मी लोकल डिस्क सी मध्ये आहे, तर मी इथे एक न्यू फोल्डर बनवतोय माझं. तुम्ही तुमच्या प्रेफरेबल डिस्क मध्ये जा, एक फोल्डर बनवा. आता मी त्याला नाव देतो आहे जेन ए आय प्रोजेक्ट. तर तुम्ही बी ते करा. चला, फर्स्ट पार्ट इज डन ऑफ माइन, दॅट इज आय क्रिएटेड अ फोल्डर नेम एज जेन ए आय प्रोजेक्ट. तर इकडेपर्यंत कोणाकोणाचं झालंय फक्त यस बोला, बाकी काहीच बोलायची गरज नाही. एका जणांनी यस बोला बस. येस. ओके, तर एक फोल्डर आपला, ही स्टेप 1 झाल्या. साइड बाय साइड हे नोट पण करता. आता हे फोल्डर क्रिएट झाला आपला. तर आता आपण पहिलं ऍप्लिकेशन करणार आहोत ना, तर याच्यामध्ये मी अजून एक फोल्डर बनवतोय. तर मी फोल्डरचं नाव देतोय प्रोजेक्ट 1. तुम्हाला जे वाटते ते नाव द्या. मी देतोय प्रोजेक्ट 1 आणि मी त्यात जाऊन असं ओपन करून ठेवणार आहे. सो दिस इज द सेकंड स्टेप. चला, किती जणांची झाली ही स्टेप? सेकंड स्टेप बोला. एकच जण यस नाही, बाकी एवढे जण काय करताय? बोला यस नो. येस. ओके, तर वरती 5 कॉपी करता येतं आपल्याला. अशी 5 कॉपी करा. आम्ही कॉपी केली 5. डन. कॉपी केलं. कॉपी केल्यावर आपला स्टार्ट बटन आहे, हे स्टार्ट बटन. स्टार्ट बटनवर क्लिक करा. अॅनाकोंडा तुम्ही इन्स्टॉल केला आहे, तर इकडे सर्च करा अॅनाकोंडा प्रॉम्प्ट. अॅनाकोंडा प्रॉम्प्ट. तर इकडेपर्यंत किती लोक आले ते मला बोला. किती जण या स्टेप पर्यंत आले आहे? तर मी थोडा आता मिनिटवर येतो. किती जण यापर्यंत आले? अॅनाकोंडा प्रॉम्प्ट ओपन केला. अॅनाकोंडा प्रॉम्प्ट. यस. अच्छा, तुम्ही थम्स अप देताय, तर मला वाटतं केलं असेल. ठीक आहे, बाकीचे कोणाचं नाही झालंय याच्यामधून? अॅनाकोंडा प्रॉम्प्ट ओपन केला. तर आता मी तर सी मध्येच आहे, हे तुम्हाला दिसत असेल सी. जर का कोणी तुम्ही डी मध्ये फोल्डर बनवला असेल, कोणी डी मध्ये, तर इकडे डी लिहा आणि कोलन. समजलं? डी आणि पुढं कोलन. समजलं का? नॉट सेमी कॉलन, कोलन. असं देऊन एंटर दाबा. जर का तुम्ही सी मध्ये नाही केलं असेल, जर का सी मध्येच केलं असेल, तर काय करायचंय तर मी तुम्हाला पुढे सांगणार. बाकीच्यांनी जे डी मध्ये केलं असेल त्यांनी डी करून एवढं करून ठेवा फक्त. केलं? तुम्ही डी मध्ये एंटर झाले? येस ऑर नो? डी मध्ये एंटर झाले? येस ऑर नो? ज्यांनी डी मध्ये केलं असेल, येस ऑर नो? बोला. त्या सगळे सी मध्येच करताय? लेट मी नो फास्ट. इट्स अ प्रॉपर मेथड. तुम्हाला सांगतोय कसं आपण अॅनाकोंडा प्रॉम्प्ट टू व्हीएस कोड चालू करून दाखवणार आहे तुम्हाला, ठीक आहे? नॉर्मल वेनी पण करू शकतो, पण हे वे तुम्हाला कळलं पाहिजे. आता मी सीडी करून कंट्रोल व्ही केलं आणि एंटर दाबलं, तर मी या प्रोजेक्टच्या डायरेक्टरी मध्ये घुसलो आहे. तर यू कॅन सी माय बेस चेंजेस टू सी जेन प्रोजेक्ट 1. इकडेपर्यंत किती जण आले बोला आता? हाऊ मेनी ऑफ यू हॅव कम अप टू दिस पॉइंट? अच्छा, वेदांशू. व्हॉट अदर्स? बाकीचे? साक्षी. अजून बाकीचे 7-8 जण कुठे गेले? तुम्ही नॉर्मल वेनी पण सॉल्व्ह करू शकता, पण तुम्हाला एक वे सांगतो प्रॉपर हाऊ टू गो. हे स्टेप्स तुम्ही लिहून घ्या. अच्छा, निकिता ऑल्सो डन. निशांत डन. अजून? चला, तर हे केल्यावर आता तुम्हाला सांगतोय पुढे काय लिहायचंय. पुढे लिहा कोड आणि स्पेस करून डॉट.
कोड आणि स्पेस करून डॉट आणि एंटर, हिट एंटर, तुमचा व्हीएस कोड चालू त्या प्रोजेक्टच्या डायरेक्टरीमध्ये. यू कॅन सी. आता या स्टेप पर्यंत किती जण आले, व्हीएस कोड त्यांचा चालू झालाय या स्टेपने, जे मी जे सांगितले तसं व्हीएस कोड त्यांचा चालू झालाय. त्यांनी कमेंट मध्ये व्हाय टाईप करा. आय नीड टू सी इन द कमेंट, टाईप वाय, की या स्टेप मी फॉलो केले आणि माझा व्हीएस कोड चालू झालाय. मीन्स युअर ऑन राईट ट्रॅक. अजून बाकीचे कोणी एखादी स्टेप कोणी काही कळत नसेल बोला, मला विचारा, आत्ताच विचारा. अर्पिता डन, ओके. बाकीचे निशांत डन, गुड. 4 जणांचे झाले. अजून कोण बाकी आहे? चलो ठीक आहे. जर का तुमचा व्हीएस कोड चालू झाला असेल, इट्स अ प्रॉपर स्टेप टू ओपन अ व्हीएस कोड. ओके. आता नेक्स्ट स्टेप. आता आपण कोड तर चालू करूया. सगळ्यांनी इथं तुम्हाला एक दिसत असेल ऑप्शन न्यू फाईल साठी, नॉट अ न्यू फोल्डर, न्यू फाईल. तर न्यू फाईल करा, नाव द्या त्याला .env. ही पहिली फाईल. स्टेप्स नोट करा, मी स्टेप्स नंतर विचारणार आहे कोणाला पण. तुम्हाला स्टेप्स मला सांगायचे आहे, किती स्टेप्स झाले आपले आतापर्यंत. पहिली फाईल .env, दुसरी फाईल रिक्वायरमेंट .txt, requirements.txt, ही दुसरी फाईल करायची सगळ्यांनी. आणि तिसरी फाईल ही करायची नसती, पण मी तुम्हाला सांगतोय करायला, ती करा. त्याचं नाव द्या स्टेप्स .txt. जेवढे पण स्टेप्स आतापर्यंत सांगितले सगळ्यांनी या इकडे ते स्टेप्स लिहायचे आहे. जेवढे पण स्टेप्स मी आतापर्यंत सांगितले आहे, आता मी मध्ये 2-3 स्टेप मी सांगितले, म्हणजे जे सांगितले पण स्टेप मी नोट नाही केले, पण तुम्ही नोट केले असेल, ते सगळ्यांनी या फोल्डरमध्ये ते स्टेप्स टाईप करायचे आहे. ओके. चला आता सांगा 3 फाईल्स कोणाकोणाचे क्रिएट करून झाले, टाईप वाय इन दी कमेंट बॉक्स. लिहा वाय. ओके. लवकर लवकर वाय टाईप करा. एवढे माझे फाईल्स क्रिएट झाले आहे व्हीएस कोडवर. ओके. ओके, गुड गुड. तुम्ही स्क्रीन स्प्लिट करा, वाटलं तर एक मीटची स्क्रीन करा आणि एक तुमची स्क्रीन करा, अशी 2 स्क्रीन करा समोर स्प्लिट करून, इन दिस वे. लेट मी शो यू इन दिस वे. ओके, असं करा. आता मी केलेलं तुम्हाला स्मॉल दिसेल नाही, म्हणून तुम्ही असं करा. मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय प्रॉपरली इन द फुल स्क्रीन. मग तुम्हाला विचारलं तर तुम्ही लगेच टाईप पण करू शकता. ओके. तर आता पुढचं काम, जो इम्पॉर्टंट काम, .env मध्ये किती जणांनी गुगल एपीआय की बनवली आहे? बोला मला, लवकर लवकर बोला. गुगल एपीआय की काल शिकवलं होतं मी. टाईप वाय इन द चॅट बॉक्स, की मी गुगल एपीआय की बनवली. मी तर वाय टाईप केलं कारण मी बनवली होती. कारण त्याच्या विदाउट इट यू कॅन डू एनिथिंग. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. ठीक आहे. तर आता पहा, आता मी तुमच्यासमोर अजून एक नवीन बनवतो, म्हणजे कसं ज्यांनी जे काल नव्हते त्यांना कळून जाईल. गुगल जेमिनी एपीआय की, आणि आपापलीच की वापरा, दुसऱ्याची की कॉपी करू नका. अ व्हेरी इम्पॉर्टंट नोट. तुम्ही माझी पण कॉपी केली आता, पण मीट नंतर इट विल बी गोइंग टू डिलीटेड. काही हार्ड नाही आहे, फ्री मध्येच आहे. क्रिएट इट. हा मी क्रिएट करतोय एपीआय की तुमच्या समोर. इट्स एनी हार्ड थिंग इन इट? नथिंग हार्ड. जस्ट दी प्रोव्हाइडेड एपीआय की, कॉपी इट. गुगल एपीआय वर, गुगल स्टुडिओवर जाऊन कॉपी केलं, आलो आपल्या .env मध्ये. आणि .env मध्ये आल्यावर इथं, तर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपण .env मध्ये गुगल एपीआय की कसं लिहितोय. हे पहा, गुगल एपीआय की असं प्रॉपर नाव द्या त्याला, गुगल एपीआय की इक्वल टू डबल कोट्स मध्ये तुमची एपीआय की. सो दिस इज द नेक्स्ट स्टेप. .env पर्यंत कोणाकोणाचा पूर्ण कंप्लीट झालाय फ्लो प्रॉपर मध्ये. इकडेपर्यंत किती जण आले बोला. .env डन. गुगल एपीआय की पेस्टेड. Yes, how many of you done? Hello, am I audible? किती जण इकडेपर्यंत आले .env पर्यंत? गुगल एपीआय की पेस्ट केलं तिथं. अच्छा, वेदांशू. अजून बाकीचे कुठे अजून नाही केली असेल तर क्रिएट करा. येस, अदर्स बोला लवकर लवकर. अमृता, मयुरी, निकिता, साक्षी, अगन, मनमोहन, साक्षी, समृद्धी, वैष्णवी. ठीक.
एपीआय की पर्यंत आले सगळे, डॉट एन मध्ये पेस्ट केली, ओके डन. चलो, तर तुम्हाला काय सांगणार होतो डॉट ENV काय असते. तर डॉट ENV मध्ये जेवढे पण कॉन्फिग और एनी पर्सनल कीज असतात, काही वेगळे सेटिंग्स असतात, ते सगळं आपण डॉट ENV मध्ये लिहितो, कारण त्यामध्ये ते सिक्युअर असतं. आणि डॉट ENV आपण जेव्हा आपण कोड पुश करतो ते डॉट ENV फाईल गिट इग्नोर मध्ये असते. तर इट इज नॉट अवेलेबल टू एनी अदर पर्सन. ओके, सो दॅट्स वाय वी कीप ऑल द इम्पॉर्टंट थिंग्स वी config in the .env file. Is it clear? Is it clear .env file का करतो? Is it clear why we do .env file? काय पण कॉन्फिग करायचं असतं, काय पण यूज करायचं असेल प्रॉपर, जे इम्पॉर्टंट आहे सिक्युरिटी पर्पजने, आपण ते .env मध्ये बनवून एपीआय की असतो काय पण असतो ते .env मध्ये असतं. ठीक आहे, तर चलो पुढचा पार्ट काय आहे, रिक्वायरमेंट .txt. तर आपल्याला कोडमध्ये काय काय मॉड्यूल्स, काय काय लायब्ररीज रिक्वायर्ड आहे, तर तुम्हाला पण हे मी प्रोव्हाइड करतोय. आणि हे काय असते हे पण तुम्हाला शिकवणार. हे लायब्ररी एव्हरीवन नीड टू इन्स्टॉल. मी पेस्ट केलं आहे, कॉपी करा आणि हे तुमच्या रिक्वायरमेंट .txt मध्ये जाऊन पेस्ट करा. हिअर रिक्वायरमेंट .txt मध्ये जाऊन पेस्ट करा. ठीक आहे, केलं. Streamlit, Google Generative AI, Python.env and IPython. इकडेपर्यंत आले सगळे. यस, गुड. बाकीचे सी यू नीड टू बी ऍक्टिव्ह. ओके, नाही कळलं असं तर बोला, मी सरवर नाही आहे कोणी. ठीक आहे, मी काही करणार नाही तुम्हाला, मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगेल. बिकॉज हे छोटी छोटी गोष्ट आहे, ते तुम्हाला आत्ताच कळले पाहिजे, नंतर नंतर करून काय उपयोग नाही. ठीक आहे, हे सगळं इंटरव्ह्यू पर्स्पेक्टिव्हने तुम्हाला सांगतोय की डिटेल फोल्डर वाईज कसं स्ट्रक्चर बनतो पर्टिक्युलर कोडचा. रिक्वायरमेंट.txt मध्ये जाऊन लायब्ररी किती जणांचं पेस्ट करून झाले आहे आणि रिक्वायरमेंट.txt काय असते ते तुम्हाला आता कळणारच थोड्या वेळात काय असते. यस, व्हॉट अबाउट अदर्स? डन अप टू दिस पार्ट. मी पुढे जाणारच नाही. यस यस टाईप करा, वाय वाय टाईप करा काहीतरी, फक्त वेदांशू आलाय मला. ओके, निकिता. अदर्स? कलर चेंज नाही झाला बट, अच्छा कलर, नो इश्यू ऑफ कलर, ते तुम्हाला सांगणार ते कलर कसं चेंज होतं. कुड यू जस्ट रिवाइज? ओके, आय विल रिवाइज. फ्रॉम व्हॉट पॉईंट यू वॉन्ट मी टू रिवाइज? एनी प्लीज एक्सप्लेन, प्लीज लेट मी नो. आय वॉज ट्राईंग फ्रॉम लॉंग टू गेट. अच्छा अच्छा अच्छा, रिवाइज. जस्ट अ मिनिट, आय विल रिवाइज. काही काही जण लेट जॉईन झाले आहे, 2 मिनिटं. तुम्ही दुसरे मीटनी जॉईन करत असाल, मी लिंक दुसरी दिली होती आज. ठीक आहे, सांगतो तुम्हाला पहिल्यापासून एक क्विक रिव्हिजन देतो, ऐका सगळ्यांनी. ठीक आहे, क्लिअर झाल्यावर मला बोला पण क्लिअर आहे. पहिली स्टेप, पहिली स्टेप फोल्डर पासून सांगतोय, नीट ऐका. कोणत्या पण तुमच्या डिस्क मध्ये जा, एक फोल्डर बनवा. मी जेने प्रोजेक्ट बनवला, किंवा तुम्ही डेस्कटॉपला पण बनवू शकता. त्यामध्ये एक प्रोजेक्ट 1 नावाचा फोल्डर बनवला मी. प्रोजेक्ट 1 नावाचा फोल्डर बनवून ही जी तुम्हाला वरती लिंक दिसतीये, बात ते वरती पाथ आहे, सॉरी लिंक नाही पाथ, ते कॉपी करा. कॉपी केल्यावर तुमचं स्टार्ट बटनवर क्लिक करून. Bhaiya, your voice is not audible. अच्छा, नॉट ऑडिबल. आता ऑडिबल आहे का? हॅलो हॅलो, इज इट ऑडिबल? Yes, yes, audible. अच्छा अच्छा, मला सांगा असं काही मध्ये आवाज प्रॉब्लेम झाला तर. तर हे जी वरची पाथ आहे ना, पाथ आपला जो पाथ दिला आहे, आपल्या प्रोजेक्टचा पाथ आहे, तर पहिले आपल्याकडे एक पण हे फोल्डर, हे फाईल्स नव्हते. तर पहिल्यापासून सांगतोय, ऐका नीट. अॅनाकोंडा प्रॉम्प्ट काय सर्च करायचं, अॅनाकोंडा प्रॉम्प्ट, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमचा अॅनाकोंडा प्रॉम्प्ट काही असं दिसणार, असं दिसणार. तर त्यामध्ये जर का तुम्ही डी मध्ये केला असेल, तुमचा फोल्डर डी मध्ये केला असेल, तर डी लिहा, कोलन दाबा आणि एंटर दाबा, बस. हे केल्यावर पुढची स्टेप आहे की सीडी टाईप करून तुम्ही जी पाथ कॉपी केली ती इकडे पेस्ट करा आणि एंटर दाबा. एंटर दाबल्यावर पुढची स्टेप कोड स्पेस डॉट, हे करून तुम्ही एंटर दाबला की तुमचा व्हीएस कोड चालू होणार. ठीक आहे, इकडेपर्यंत समजलंय का प्रॉपरली ते सांगा मला. यावेळी होतंय का तुमचं? अच्छा, समृद्धी. आता जे नवीन जॉईन झाले, निशांत. हा निशांत, अँड अबाउट वैष्णवी आय थिंक.
इथंपर्यंत क्लिअर असेल तर ठीक आहे. जर का अजून क्लिअर नाहीये तर तुम्ही नॉर्मल व्हीएस कोड कसं चालू करता तसं चालू करा सध्यासाठी, तर तुम्हाला परत एक्सप्लेन करणार, ठीक आहे. आणि व्हीएस कोड वर आल्यावर आपण 3 फाईल क्रिएट केली. पहिली .env, त्याच्यामध्ये गुगल एपीआय की आपण बनवली ती पेस्ट केली डबल कोट्स मध्ये. मग रिक्वायरमेंट्स .txt बनवली, त्याच्यामध्ये आपले रिक्वायर्ड लायब्ररीचे कोड लागणार ते पेस्ट केले. काय काय लागणार आहे, स्ट्रीमलीट, गुगल जनरेटिव्ह एआय, पायथन .env आणि आय पायथन. आणि स्टेप्स .txt आपण बनवतो नाही, पण तुमच्यासाठी बनवली आहे. त्यामध्ये जेवढे पण स्टेप पहिल्यापासून सांगितले ते तुम्ही साईड बाय साईड नोट करत राहणार आहे, बिकॉज मी तुमचे चेक करणार आहे की तुम्ही बनवले की नाही. ओके, दॅट्स वाय, बाकी काही रिझन नाही आहे. आणि अजून एक गोष्ट, .env का बनवतो, .env बनवतो त्याचा रिझन आहे की काही पण इम्पॉर्टंट आपल्याला कॉन्फिग करायचं आहे, काय आपल्याकडे एपीआय की, आता तुम्ही जेव्हा मोठा प्रोजेक्ट करणार तुम्हाला गुगल एपीआय की नसेल, तुमच्याकडे सर्फरची असेल, अजून डिफरंट डिफरंट प्लॅटफॉर्मची असेल, किंवा काही पासवर्ड असेल, लॉग इन क्रेडेन्शियल असेल, ते सगळं .env मध्ये आपण लिहितो. त्याचं कारण आहे की .env एक एन्व्हायरमेंट कॉन्फिग करतो, आपल्याला करून देतो आपण, जेव्हा आपण त्याला कोडमध्ये इम्पोर्ट करतो. आणि तेच सिक्युरिटी पर्पज चांगलं असतं की सगळं .env मध्ये ठेवावा. जेव्हा पण तुम्ही कोड गिटहबला पुश करणार, तुमची .env फाईल कधीच पुश होणार नाही, ती .git ignore मध्ये जाणार. समजलं? आता इकडेपर्यंत सगळं क्लिअर आहे, इथंपर्यंतच आपण आलो आहे. इज इट क्लिअर? गुड, गुड. ठीक आहे. आता पुढं चला, आता आपण आलोय चांगल्याच लेवलमध्ये, आपण कोड आता चालू करणार आहे. तर या app.py, सगळ्यांनी app.py आपली पायथनची फाईलला नेमिंग दॅट app.py, आणि इकडेपर्यंत येऊन जस्ट वेट. आणि इकडेपर्यंत आल्यावर जस्ट मला एक मीटवर थम्सअप द्या किंवा बाय टाईप करा की माझी app.py फाईल मी केली. ओके, गुड. ठीक आहे. चलो, अभी जे पुढचं आहे ना, एकदम इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे. आता हे समजलं ना जे पुढचं काम, तर तुमचं मीन्स 50% काम इझी होऊन जाणार आहे. ठीक आहे. एकदम प्रॉपर लक्ष देऊन ऐका मी काय काय बोलतो, स्लो स्लो बोलणार आहे, एकदम हळूहळू. हे पहा, इकडं app.py वर सध्या काही कोड लिहिणार नाही आपण. वरती ऑप्शन आहे, 3 डॉट दिसत आहे, टर्मिनल दिसत आहे, न्यू टर्मिनल ओपन करा. ओके, केलं ओपन. एका जणी फक्त येस नो बोला, म्हणजे मला मी पुढे बोलत राहील तुम्हाला. आली इकडेपर्यंत? येस ऑर नो? एनीवन? प्लीज डोंट टाईप, मला काही दिसणार नाही तुम्ही काही टाईप करत असाल, रिॲक्ट पण करू नका. एक जस्ट बोला की यस, टर्मिनल ओपन झालंय माझं. बोला. और एनी इश्यू? काही इश्यू येतोय? टर्मिनल ओपन केलं का नाही? न्यू टर्मिनल? ओके वेदांशू, व्हॉट अबाउट अदर्स? ठीक आहे. हे टर्मिनल ओपन झाल्यावर आता आपण इकडे एन्व्हायरमेंट क्रिएट करणार आहोत. काय करणार आहोत? क्रिएट एन्व्हायरमेंट. तर सगळ्यांनी माझ्यासोबत टाईप करा कोंडा. काय टाईप करतोय? कोंडा. वी आर युझिंग ॲनाकोंडा, दॅट्स वाय वी आर रायटिंग कोंडा. आपण इथून पण करू शकतो, पण कोंडा इज प्रेफरेबल, दॅट्स वाय आय एम एक्सप्लेनिंग यू विथ द हेल्प ऑफ कोंडा. कोंडा क्रिएट, कोंडा क्रिएट डॅश पी. आफ्टर दॅट राईट द नेम ऑफ युअर एन्व्हायरमेंट. तुम्हाला जे एन्व्हायरमेंट क्रिएट करायचं त्याचं नाव द्या. तर बेसिकली आपण VENV लिहितो. आता तुमच्यावर तुम्हाला काय लिहायचं आहे, मी लिहिलं फक्त VENV. ओके, हे माझं एन्व्हायरमेंटचा नेम. मग पुढं पायथन, आणि पायथनचा व्हर्जन. आता इकडे तुम्हाला एक गोष्ट सांगतो, पायथन 3.10 का लिहितोय मी, बिकॉज जेमिनी प्रो, वॉट एव्हर यूज गुगल जेमिनी, इट सपोज व्हर्जन मोर दॅन 3.10, 3.10 और अबो 3.10. ओके, आता हे लिहून एंटर दाबा, हिट द एंटर, तर तुमचा एन्व्हायरमेंट क्रिएट होणार. ओके, इकडेपर्यंत क्लिअर? हे पहा, तुम्हाला मी इथं मेसेजमध्ये पण सेंड करा, माझा एन्व्हायरमेंट क्रिएट होत आहे, तुम्ही पाहू शकता. आणि पुढं पॉपअप आला, प्रोसीड करायचं का नाही, तर मी हाय टाईप करणार आणि प्रोसीड. ओके, तर बोला, एन्व्हायरमेंट किती जणांचं क्रिएट होतंय आता? होतंय का नाही एन्व्हायरमेंट क्रिएट? और एनी इश्यू? अच्छा, वेदांशू, साक्षी, गुड. मीन्स तुम्ही प्रॉपर ट्रॅकवर आहे. अजून बाकीचे इश्यू येत असेल तर बोला, बिंदास.
होते का एन्व्हायरमेंट क्रिएट? 2 जणांचे तरी यस आले, बाकी 11. यस. पहा माझा एन्व्हायरमेंट क्रिएट झाला आहे. तुमचं झाला आहे का ते मला कन्फर्म द्या. पहा मेसेज पण आलाय, वी नोटीस अ न्यू एन्व्हायरमेंट हॅज बीन क्रिएटेड, डू यू वॉन्ट टू सिलेक्ट इट टू द वर्कस्पेस फोल्डर? येस. ओके, येस मी केलंय. इथं पहा आता माझ्या एन्व्हायरमेंटचं नाव पण आलाय. आता हे दुसरा एन्व्हायरमेंट चालू आहे VNV. अच्छा, माझे फोल्डर पहा VNV इकडे क्रिएट झालाय माझा एन्व्हायरमेंट. सगळे इनबिल्ट सगळे मॉडेल सिस्टममध्ये ऑटोमॅटिक आले. त्याला ऍक्टिव्हेट करायचं आहे अजून आपल्याला. तर इथल्यापर्यंत किती जण आले? प्रोसीड वाय, वाय टाईप वाय, वेदांशु गो विथ वाय. गुड गुड. किती जणांचं झालं? आता असं सबमिट एकदम प्रोसेस इकडेपर्यंत आले आहे. रन झाला एन्व्हायरमेंट, एन्व्हायरमेंट क्रिएट झाला आहे. हाऊ मेनी ऑफ यू डन? जस्ट टाईप की एन्व्हायरमेंट माझं झालाय. एव्हरीवन विल कमेंट ई. टाईप ई. 2 जण अजून बाकीचे. व्हॉट अबाउट अदर्स? तर मी त्यांचे अजून टाइम होत आहे एन्व्हायरमेंट क्रिएट व्हायला, त्यांना एक्सप्लेन करतो की एन्व्हायरमेंटचा कन्सेप्ट. वेनेवर यू आर स्विचिंग द प्रोजेक्ट, सपोज मी एक पर्सन वर्क करतोय 2 प्रोजेक्टवर, तर माझे दोन्ही प्रोजेक्टचे एन्व्हायरमेंट वेगळे असणार अँड देअर रिक्वायरमेंट्स वेगळे असतात. तर मी प्रत्येक वेळेस एकच एन्व्हायरमेंटमध्ये काम नाही करणार. आय विल बी वर्किंग ऑन बोथ द एन्व्हायरमेंट. ओके. सो या एन्व्हायरमेंट आल्यावर मी हा एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट करत, दुसऱ्या एन्व्हायरमेंटमध्ये गेल्यावर दुसऱ्या एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट करणार आणि त्यावर काम करणार. परत परत ते गोष्टी इन्स्टॉल करणार नाही. इज इट नाउ क्लिअर? येस ऑर नो? क्लिअर? क्लिअर असेल तर सी टाईप करा की मला समजलं की एन्व्हायरमेंट का बनवतो. रिपीट वन्स अगेन. अच्छा, तर पहा एन्व्हायरमेंटचा थिंग काय. तर आपण जे एन्व्हायरमेंट कोणतं क्रिएट केलं त्याचा एक मागं रिझन आहे. द रिझन इज दॅट सपोज Vedanshu is the person. He is working on 2 projects in the company. One project is basically on the full pledge on Python. दुसरा प्रोजेक्ट आहे JavaScript वर. तर पायथनचा एन्व्हायरमेंट वेगळा आहे, त्याच्यामध्ये वेगळे रिक्वायरमेंट्स आहे, सगळं वेगळं आहे. आणि जावास्क्रिप्टचा प्रोजेक्ट सगळं वेगळं आहे. आणि एका दिवसात थोडं 2 तास वेदांशू पायथनवर करतोय, 2 तास जावास्क्रिप्टवर करतोय. मग तो एकच एन्व्हायरमेंटवर करू शकतो का? त्याचा आन्सर आहे नाही, कारण दोन्हीचे रिक्वायरमेंट्स वेगवेगळे आहेत. तर त्यासाठी दोन्हीसाठी एक वेगळं एन्व्हायरमेंट. आता सपोज पायथनचा आहे, तर पायथनच्या एन्व्हायरमेंटचं नाव दिलंय पायथन. जावास्क्रिप्टच्या एन्व्हायरमेंटचं नाव दिलंय जावास्क्रिप्ट. जेव्हा पण वेदांशू पायथनवर काम करणार, तो ते फोल्डर ओपन करणार, तिकडे लिहिणार कोणता ऍक्टिव्हेट पायथन, पायथनचा एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट. मग त्याचा म्हणणं झालं की आता पायथनचं आज काम झालं, आता जावास्क्रिप्टच्या याच्यावर मग कोणता ऍक्टिव्हेट जावास्क्रिप्ट, जावास्क्रिप्टचं सगळं चालू होऊन जाईल. दॅट्स वाय वी क्रिएटेड एन्व्हायरमेंट. समजलं आता? या, सो एव्हरी प्रोजेक्ट हॅज इज ओन एन्व्हायरमेंट. सिम्पल थिंग. ठीक आहे. प्रत्येक प्रोजेक्टचं आपल्याला सेपरेट एन्व्हायरमेंट असतं. हे लोकांना माहित नसतं, कारण आपण कधी एन्व्हायरमेंट बनवतच नाही. आतापासून एन्व्हायरमेंट बनवायचं, कारण प्रत्येक प्रोजेक्टचे रिक्वायरमेंट वेगवेगळे असतात. समजलं साक्षी? गुड. आता एन्व्हायरमेंट कसं बनलं ना, आता पुढच्या वेळेसपासून तुम्ही पण एन्व्हायरमेंट क्रिएट करत जा स्वतःहून. ठीक आहे. तर झाले इकडेपर्यंत किती जण आले? प्लीज टाईप वाय इन द चॅट बॉक्स सो आय कॅन मूव्ह फर्दर. या वेदांशू, व्हॉट अबाउट अदर्स? अच्छा गुड. समृद्धी, साक्षी. तर पहा इकडे आल्यानंतर तुम्हाला टाईप करायचं आहे कोंडा ऍक्टिव्हेट तुमच्या एन्व्हायरमेंटचं नाव. आता मी नाव दिलंय VENV आणि पुढं एक स्लॅश एंटर. माझा एन्व्हायरमेंट ऍक्टिव्हेट झाला आहे. तुम्ही इकडे खाली पाहू शकता, लिहिलं आहे की 3.10 कोंडा VENV एन्व्हायरमेंट पायथन वर्जन 3.10. झालं सगळ्यांचा एन्व्हायरमेंट ऍक्टिव्ह. इथं हे कमेंट टाईप केल्यावर तुम्ही माझ्यासारखंच एन्व्हायरमेंटचं नाव दिलं असेल तर इट्स गुड. सी, जे रेज युअर हँड की भाई इथपर्यंत आलोय मी. अच्छा, साक्षी, वेदांशू, समृद्धी. ठीक आहे. काही नाही, अजून स्लो 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 चालणार आहे आपला. एकदा हे समजलं तर पुढच्या वेळेस पासून तुम्ही स्वतः करून घेणार आहे. 2-3 प्रोजेक्ट मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करणार, 3rd 4th प्रोजेक्ट तुम्ही स्वतःहून करून घेणार. ठीक आहे. स्टेप्स लिहून घ्या. म्हणून मी तुमच्यासाठी
स्टेप्स डॉट टी बनवली आहे, त्या तुम्ही सगळे स्टेप्स लिहिणार आहे. ठीक आहे, मी लिहिणार नाही, तुम्ही लिहिणार आहे. मला तुमचे स्टेप्स पाहिजे, तुम्ही कसे नोट करताय, हाऊ सिरियस यू आर. आता पहा, मेन पॉईंट आपल्याकडे रिक्वायरमेंट डॉट टी मध्ये स्ट्रीमलीट, गुगल जनरेटिव्ह आहे, पायथन डॉट ENV आहे, पायथन, हे सगळे मॉड्यूल्स किंवा लायब्ररीज अवेलेबल आहे. पण आपल्याला ते इन्स्टॉल करायचं आहे, तर आपला कोड रन होणार. तर सगळ्यांनी माझ्यासोबत लिहा pip install -r requirements .txt. हे लिहिल्यानंतर हिट करायचं. पण तुम्हाला पहिले सांगतो, रिक्वायरमेंट डॉट टी का लागते. आता हे परत एक क्वेश्चन. आता माझा एक प्रोजेक्ट आहे. आता हा सिम्पल प्रोजेक्ट आहे म्हणून 4च लायब्ररी आहे. पण समजा मोठा प्रोजेक्ट असेल तर त्याच्यामध्ये अराउंड 15 to 20 असेल, तर तुम्ही परत परत सेपरेट एक इन्स्टॉल करणार का? एक इन्स्टॉल मीन्स सॉरी एक इन्स्टॉल करणं मीन्स मेनी ऑफ यू नो वी इन्स्टॉल इन दिस वे pip install streamlit then enter then this way we install one एक एक करून इन्स्टॉल नाही करायचं, डायरेक्ट लिहायचं pip install सगळं रिक्वायरमेंट डॉट टी मध्ये लिहून द्यायचं आणि व्हेरी सिम्पल थिंग, हिट एंटर. ओके, तर तुमची सगळे रिक्वायरमेंट इन्स्टॉल होणार. हे पहा, आता माझ्याकडे रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाय आहे, म्हणून काही रिक्वायरमेंट ऑलरेडी सॅटिस्फाय. तुमच्या याच्यामध्ये कलेक्टिंग मेसेज येईल. होतंय असं, रिक्वायरमेंट इन्स्टॉल होत आहे. pip install requirements .txt. किती जणांचे रिक्वायरमेंट इन्स्टॉल व्हायला चालू झाले आहे? दिस नॉट रेकॉग्नाइज नेम. अच्छा, वेदांशू, तू तुझ्या जेन फोल्डर मध्ये करतोय का कोड? का त्याच्यामध्ये अजून एक फोल्डर आहे? जेन मध्ये अजून एक फोल्डर आहे का? जेन इज द लास्ट फोल्डर ज्याच्यामध्ये तू .env रिक्वायरमेंट .txt बनवली आहे. व्हॉट इज द थिंग? हा, जेन मध्ये एक अजून फोल्डर आहे ना? हा, तर एक काम कर, स्क्रीन शेअर कर तुझी. मी तुला एकदम सिम्पल वे मध्ये एक्सप्लेन करून सांगतो काय करायचं, तुला लगेच कळणार. शेअर युअर स्क्रीन. त्यापर्यंत बाकी रिक्वायरमेंट .txt इन्स्टॉल करा सगळेजण. थोडा टाइम लागणार तुमच्यासाठी, माझ्यासाठी तर लगेच होऊन जाणार ते. वेदांशू, यू कॅन शेअर युअर स्क्रीन. हा, जस्ट अ मिनिट. हा, दिसते मला स्क्रीन. जस्ट ओपन दिस थिंग, VS कोड. गुगल मीटचा स्किप कर, मोठी कर स्क्रीन. जस्ट अ मिनिट. CD प्रोजेक्ट 1. pip install -r requirement.txt. फक्त pip install -r requirement.txt कर. मार एंटर. थांबा, तसंच थांब. प्रोजेक्ट 1 मध्ये आहे तू. requirement.txt बरोबर आहे. एक काम कर, नॉर्मली ली pip install streamlit. ली pip install पुढे streamlit ली. एंटर. अच्छा, the same issue you had got. Just a minute, Vedanshu. Just a minute. The issue is related to that. मीन्स तू जेव्हा तुझं एन्व्हायरमेंट ठीक आहे क्रिएट केलं, रिक्वायरमेंट डॉट टेक्स्ट पण केलं आहे, पण तू काहीतरी करताना हा आय पायथन हे काय लिहिलंय तू? आय पायथन लिहिलंय ना? आय पायथन पुढे PI लिहिलंय ना? फक्त आय पायथन कर त्याला. डू इट ओनली आय पायथन. ठीक आहे, हा थांब आता. आता खाली काय आला, इन्स्टॉल झाला आहे तुझा. ठीक आहे, आता परत pip इन्स्टॉल एकदा कर. तेच pip install -r requirement.txt.
हम्म. पीप इन्स्टॉल म्हणजे हे तुझी एक्झिक्यूट होतीये पण त्याच्यामध्ये जे मॉड्यूल्स आहे ना ते इन्स्टॉल होत नाहीये. आय गेस इट इट इज ड्यू टू द नेमिंग कन्व्हेन्शन और एनी अदर इश्यू. ओके, तू एक काम कर आता, पीप इन्स्टॉल गुगल जनरेटिव्ह AI पायथन एक साइड बाय साइड इन्स्टॉल कर. जसं मी सांगितलं ना, पीप इन्स्टॉल स्ट्रीमलीट पेस्ट कर, तसं एक एक करून इन्स्टॉल कर. ठीक आहे. मी जो फोल्डर बनवलाय त्याच्यात जेन आणि एआय मध्ये स्पेस आहे, तो तर इश्यू नसेल करत. कुठे आहे मला दाखवते? अच्छा, हा, मग तू नेमिंग कन्व्हेन्शन मध्येच इश्यू दिसतोय मला. कुठे दाखव? हा, त्याला एक हे कर प्रॉपरली, म्हणजे अंडरस्कोरनी जॉईन कर. अच्छा, हा, बरोबर. आणि गिव्ह द अंडरस्कोर, रिनेम कर त्याला वाटलं तर, कारण तो त्या पाथ मध्ये जात नसेल. बाकी काही इश्यू नाही, बिकॉज कमांड एक्झिक्यूट होती, हिट होतीये पण रन नाही होते. बाकी जणांचं काय झालंय का इन्स्टॉल? येस और नो? बाकी जण बोला. रिक्वायरमेंट झाले आहे का इन्स्टॉल? येस और नो? येस अमृता, अथर्व, बोला. निशांत, साक्षी, आर यू एबल टू इन्स्टॉल रिक्वायरमेंट डॉट टी येस और नो? बोला लवकर. हॅलो. हा. यस. मला ते कोणत्या वेळेस म्हणजे स्टार्टिंगला जे आपण कमांड दिलं होतं टर्मिनलमध्ये त्यालाच मला एरर येतोय. परत बोल एकदम स्लो बोल, थोडा तू स्पीड मध्ये बोलतील. अच्छा, मला आधी जे आपण टर्मिनलमध्ये कमांड दिली ना त्यालाच मला एरर येतोय. अच्छा, तुला त्याच्यात एरर येत आहे का? तर आहे ना, कोणता क्रिएट. हा, कोंडा क्रिएटला एरर येत आहे का? तू कोण अॅनाकोंडा सेटअप केलं? हो केलं. नाव काय तुझं? निकिता. मी नंतर लॅपटॉप. अच्छा, काही नाही. अरे मी एन दिसतंय म्हणून विचारलं तुला. ठीक आहे निकिता, हां. तू आहे ना सध्या स्टेप्स लिहून घे. मीट जेव्हा आपला प्रोजेक्ट होऊन जाईल ना, मी तुला एकदम सिंपल मध्ये सांगा. सध्यासाठी तू काय कर, नॉर्मल कसं VS कोड ओपन करते ना तसं ओपन कर. ठीक आहे. ओके, मी चालेल. तुला इश्यू सॉल्व्ह करून देईल. स्क्रीन शेअर कर तुझी, मी तुला सांगू देईल काय इश्यू येते. ठीक आहे. हो. हा. वेदांशू, तुझं झालं का ते रिक्वायरमेंट डॉट TXT? येस वेदांशू. आणि बाकीचे पीप इन्स्टॉल केले का तुम्ही रिक्वायरमेंट्स? जर का तुमचं यावेळी होत नसेल तर तुम्हाला सांगितलं पीप इन्स्टॉल आणि तुमचं जे वरती 4 लायब्ररी दिले एक एक करून तिकडे पेस्ट करा. जसं आय पायथन झालं आहे तर तिकडे पेस्ट करा आणि हिट करा एंटर, तर तुमचं डाउनलोड होऊन जाईल. असं करा, कारण तुम्हाला हे इश्यू येणार आहे स्टार्टिंगला. मी नवीन, तुम्हाला एकाच वेळी येणार नाही, मला पण नव्हतं आलं, तर थोडा होईल. किती जण आले आकड्यापर्यंत? जस्ट कमेंट व्हाय, स्पीड आहे एकदम फास्ट मध्ये. मग पुढे जायचं, अजून प्रोजेक्ट स्टार्ट करायचा आपल्याला. अच्छा, सेकंड मेथड इज वर्किंग. ठीक आहे सध्यासाठी, नंतर तुम्हाला परत एक्सप्लेन करून जातं. ठीक आहे. मला वाटतंय तेच इश्यू असेल म्हणून रिलेटेड बी. फाईलचे नेमिंग कन्व्हेन्शन प्रॉपरली देत जा. ओके. अच्छा, स्टील इश्यू. ओके वेदांशू, विल सॉल्व इट. ओके, जस्ट गो विथ द नॉर्मल मेथड फॉर नाउ. झाले रिक्वायरमेंट डाउनलोड. पुढचं काम सोपं आहे, पुढचं आपण प्रोजेक्ट बनवणार डायरेक्ट. हा ठीक आहे, तर काय प्रॉब्लेम नाही. मला वेदांशू तुझं पहिल्यापासून पाहावं लागेल, जेव्हापासून तू प्रॉम्प्ट अनाकोंडा प्रॉम्प्ट चालू करतो ना तिथून पाहावं लागेल एकदा. असतं इश्यू, मला पण आलाय, तसं काही नाही, येत असतं स्टार्टिंगला. एकदा समजलं मग नाही येणार. नेक्स्ट बाकीचे. व्हॉट अबाउट निशांत? या निशांत, बोथ वैष्णवी, समृद्धी, साक्षी, धनश्री, अथर्व, अमृता, बोला. कमेंट करा, वाय टाईप करा. झालं असेल तर बोला, मला नाही झालं असेल तर ते पण बोला. हे जी स्टेप्स आहे ना, हेच सेटअपचं तेच थोडं कठीण आहे. म्हणजे इट्स नॉट हार्ड, पण आहे थोडं स्टार्टिंगला. नंतर ते पण जमून जाणार. ठीक आहे.
नंतर काय, नंतर फक्त प्रोजेक्ट बनवायचा आपल्याला. इकडेपर्यंत या फक्त. शुड आय स्टार्ट द प्रोजेक्ट नाऊ? app.py चे कोडिंग चालू करू, तुम्हाला एक एक फंक्शन एक्सप्लेन करू? तर येस, त्यासाठी वाय टाईप करा सगळ्यांनी. तर मी app.py मध्ये तुम्हाला एक एक फंक्शन एक्सप्लेन करणार आहे आता. बी फास्ट. 7:45 झाले आहे. चला करा लवकर, वाय वाय टाईप करा सगळ्यांनी. काही इश्यू येत असेल तर आपण ते सॉल्व्ह करू. तुमचा इश्यू मी सॉल्व्ह करणार, एवढी गॅरंटी देतो मी. ठीक आहे, तर ठीक आहे. असं बेसिक सेटअप झाल्यावर, हे सगळं इन्स्टॉल झाल्यावर एकदा क्लिअर टाईप केलं तर सगळं क्लीन होऊन जाईल टर्मिनल. ठीक आहे, आता आपण app.py मध्ये येऊ. ठीक आहे, काल जसं सांगितलं होतं तुम्हाला की तुम्हाला सोबत प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग पण शिकवणार, पूर्ण कोड लिहायची गरज नाही. तर सध्यासाठी पहा, हे जे रिक्वायरमेंट्स आहे हे प्रत्येक कोडमध्ये कॉमन असणार आहे. हे वरचा पार्ट आहे, प्रत्येक कोडमध्ये कॉमन असणार आहे. तर ते तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिली गोष्ट आहे फ्रॉम डॉट env इम्पोर्ट लोड डॉट env. तर यात काय होतं, ही जी आपली डॉट env आहे त्यामध्ये जाऊन एक इम्पोर्ट लोड डॉट env नावाचा फंक्शनॅलिटी आहे, ते आपण इम्पोर्ट करतोय. ते इम्पोर्ट करून काय होणार, जे इन्व्हायरमेंट व्हेरिएबल आहे डॉट env मध्ये ते आपण लोड करू शकणार. ते पुढे कसं लोड करणार ते तुम्हाला सांगतो मी. ठीक आहे, दिस इज अ व्हेरी सिम्पल बेसिक स्टेप, पहिली स्टेप. दुसरी स्टेप, जे जे रिक्वायर्ड लायब्ररीज आहे ते इम्पोर्ट करा. इम्पोर्ट स्ट्रीमलीट ॲज ht असं पण करू शकतो, पण आपण प्रत्येक वेळेस स्ट्रीमलीट डॉट लिहिणार नाही, म्हणून आपण लिहितो एक अलियास देतो त्याला ht. म्हणजे पुढे कोडमध्ये काय पण आला, सपोज मला एक हेडर बनवायचं आहे, तर मी काय लिहिणार ht.text. हे असं नाही लिहिणार प्रत्येक वेळेस, काय स्ट्रीमलीट नाही लिहिणार असं. म्हणून मी एक अलियास बनवून दिलं शॉर्ट मध्ये करायला. क्लिअर? मग इम्पोर्ट ओएस मीन्स युअर ऑपरेटिंग सिस्टीम मधून आपण काय पाथ लागणार आहे आपल्याला, तर ते ऑटोमॅटिक डिटेक्ट करण्यासाठी ओएस. मग पुढचा आहे तुमचा पाथ लिब लागणार आहे आपल्याला, आणि टेक्स्ट रॅप लागणार आहे. तर हे जे आहे वेगवेगळे मॉड्यूल, एव्हरी मॉड्यूल हॅज सम ऑफ दी फंक्शनॅलिटीज. काय त्यांचे काम आहे, त्यांचे आपण काहीतरी यूज करणार आहे वेगवेगळ्या लायब्ररीज. दॅट्स वाय वी आर युझिंग इट. ओके, तर हे कोड तुम्हाला प्रोव्हाइड करतो साइड बाय साइड. तुम्ही टाईप पण करा थोडं थोडं, तुम्हाला प्रोव्हाइड पण करतो. मी एक पीडीएफ सेंड केली होती. किती जणांची पीडीएफ पाहिली? पीडीएफ सेंड केली होती कोडची. एवढा पार्ट पेस्ट झाल्यावर जस्ट लेट मी नो, तर मी पुढचा पार्ट एक्सप्लेन करणार. जे पाथलिब आणि टेक्स्ट रॅप आहे ना, ते कशासाठी यूज होतं, फॉर हँडलिंग फाईल पाथ. ओके, आणि टेक्स्ट तुमचा फॉर्मॅट करण्यासाठी. झालं एवढा पार्ट केलं app.py मध्ये? येस ऑर नो, बोला लवकर. यू कॅन रेफर दॅट पीडीएफ ॲज वेल. ना पीडीएफ पण तुम्ही रेफर करू शकता, पीडीएफ मध्ये पण आहे कोड. आणि हे तुम्हाला गिटहबवर पण कोड भेटून जाणार आहे आज रात्रीपर्यंत. ठीक आहे, डन. इथपर्यंत आले सगळे? टाईप वाय, बी फास्ट. यस, तर आपण काय काय केलं आता, हे बेसिक रिक्वायरमेंट्स इम्पोर्ट केले आहे. आयपायथन डिस्प्ले आहे ना, ते आपण मार्कडाऊन कंटेंट करण्यासाठी जेव्हा रन करणार ना, तेव्हा ते प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिसलं पाहिजे, डिस्प्ले झालं पाहिजे, म्हणून आयपायथन डिस्प्ले. त्याचे काही अल्टरनेटिव्ह आहे, तर त्याचे जेव्हा लागणार ते पण तुम्हाला एक्सप्लेन करणार पुढच्या प्रोजेक्टमध्ये. ठीक आहे, आणि हे तर तुम्हाला काल पण सांगितलं होतं, गुगल जनरेटिव्ह एआय का लागणार आहे. इट इज फॉर इंटिग्रेटिंग गुगल जनरेटिव्ह एआय. म्हणजे आपण गुगल जनरेटिव्ह एआय यूज करतो, जेमिनी त्याला इंटिग्रेट कसं करणार, तर त्याची लायब्ररी आहे ते इम्पोर्ट करून करतोय. ओके, तर दिस इज द फर्स्ट पार्ट, एकदम बेसिक पार्ट, इम्पोर्टिंग रिक्वायर्ड लायब्ररीज. तर मी तुम्हाला वाटलं तर सेक्शनचे नाव देतो, इम्पोर्टिंग रिक्वायर्ड लायब्ररीज. दिस इज द फर्स्ट पार्ट. ओके, आता सेकंड पार्ट आहे आपला, जे तुम्हाला कोड मधून दाखवून देतो मी. मार्कडाऊन फॉर्मॅटिंग फंक्शन. इट मीन्स व्हॉट, हे पहा, आपण जे मार्कडाऊन करतो आहे ते कसं करतोय ते पहा. आता
वेअर इज दिस कोड. ओके, हे पहा, जो हा एवढा पार्ट आहे ना, हा एवढाच, फक्त एवढाच पार्ट, दिस मच ओनली. हे पहा, तुम्हाला पण मी प्रोव्हाइड करतो, एक्सप्लेन पण करणार हे काय करतोय, काय काम करतोय. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. आणि त्याची प्रॉपर इंडेंटेशननी कोड लिहा, फॉर्मॅटिंग पाकोडची इकडं तिकडं मिस करू नका. ठीक आहे. दिस मार्कडाउन फॉर्मॅटिंग फंक्शन. ओके, नाउ व्हॉट दिस इज डुईंग, इट इज डुईंग दॅट, जो फंक्शन आहे, जेव्हा पण त्याला म्हणजे तो प्लेन टेक्स्टला कन्वर्ट करतोय प्रॉपर मार्कडाऊन फॉर्मॅटमध्ये. काल तुम्ही पाहिलं असेल जेव्हा मी रन करत होतो की मला आउटपुट एकदम प्रॉपर फॉर्मॅटमध्ये दिसत होता. ठीक आहे. तर इंडेंटिंग करतोय प्रॉपरली इच लाईन फॉर बेटर रिडेबिलिटी. इट मीन्स दॅट आता हा ऍप्लिकेशन आहे ना, हा रन करतो तुमच्या समोर एकदा मी, तुम्हाला त्याच्याशिवाय कळणार नाही. आता मी याला रन केला, तर जेव्हा अच्छा हा एपीआय की ना, कालची एपीआय की डिलीट केली असेल मी, आज वाली देतो. तो ठीक आहे. जस्ट अ मिनिट, आय विल रिरन इट. हे आपला ऍप डॉट पाय मार्कडाऊन का करायची गरज आहे ते दाखवायचंय तुम्हाला. तर पहा, आता मी इकडं काय पण सर्च करू, सपोज ए आय एम सर्चिंग, रन होतंय. आर्टिफिशियल refers to the simulation of human intelligence in machine learning data program. म्हणजे आता मी फक्त ए आय विचारलं, आता मी तर सांगितलं एक्सप्लेन ए आय इन ब्रीफ. तुम्ही मार्कडाऊन पहा, फॉर्मॅटिंग पहा. सी प्रॉपर फॉर्मॅटिंग मध्ये येते, स्ट्रक्चर मध्ये येते आन्सर, असं वर खाली होत नाहीये. इज इट क्लिअर वाय वी आर क्रिएटिंग दिस पर्टिक्युलर मार्कडाऊन? येस ऑर नो? The function converts plain text to markdown format, indenting each line for better readability. रीड करता येतं ना, हे जे आलेलं आहे आउटपुट रीड करता येत आहे ना आपल्याला प्रॉपरली. तर इकडेपर्यंत किती जण आले की माझे दोन फंक्शन म्हणजे दोन स्टेप झाले आहे कोड मधले? येस ऑर नो? ठीक आहे, चला पुढे जाऊया. आता जे पुढचा पार्ट आहे ना, ते आहे आपला इंटिग्रेटिंग. जे पण एपीआय की केली ना आपण, त्याच्यासोबत कसं आता इंटिग्रेट करू, कन्फिग कसं करायचं. इम्पॉर्टंट वर्ड यूज केला मी, कन्फिग. तर हे पहा, इथं आलो माझ्या ऍप डॉट पाय मध्ये, कमेंट आणि प्रोव्हाइड करतो मी. इथं लिहितो मेसेज, त्याला कन्फिगरिंग, स्पेलिंग चुकली तर बरोबर करा, कन्फिगरिंग एपीआय की. त्याच्यासाठी कोड एकदम सिंपल कोड आहे, ओएस डॉट गेट ENV. आता पहा, एक एक लायब्ररीचा यूज होत आहे. ओएस इम्पोर्ट केला होता ना, ओएस डॉट गेट ENV. गेट ENV मी तुमच्या ENV मध्येच आहे. गुगल एपीआय की तिथून उचल, गुगल एपीआय की ही उचल. उचलल्यानंतर त्याला कन्फिग कर कोणासोबत, एपीआय की म्हणून, आणि तिकडून कन्फिग कर. सॉरी, एपीयू लिहिलंय मी इथं, एपीआय. ठीक आहे. आता हे तर एकदम बेसिक पार्ट आहे, कसं कन्फिग करतोय. क्लिअर? येस ऑर नो? बोला, इकडेपर्यंत आले सगळे? तो हे काय करतोय परत एकदा सांगतो प्रॉपरली. We retrieve the Google API key from the environment variables and the configure the Google generative AI library with it. ठीक आहे. कन्फिग कोणासोबत करतोय? गुगल जनरेटिव्ह एआय लायब्ररी सोबत. जस्ट प्रोव्हाइड मी द थम्स अप सो वी कॅन गो विथ द नेक्स्ट फंक्शन. इकडे पर्यंत झालाय. ठीक आहे, दबा पुढं. पुढचा पार्ट आहे की आपण फंक्शन टू जेन एआयचा रिस्पॉन्स, फंक्शन टू लोड मॉडेल अँड गेट रिस्पॉन्स, सेम थिंग. तर हे कसं होणार? व्हेरी सिम्पल 3 लाईन्सचा कोड तुम्हाला एक्सप्लेन करतो मी. हे पहा, त्याला नाव देतो मी फंक्शन टू गेट तुमचा एआयचा रिस्पॉन्स. तुमचा एआय कसा रिस्पॉन्स करणार, त्यासाठी काही फंक्शन लिहावं लागेल. तर पहा, आपण रिस्पॉन्स कोणाकडून घेतोय? जेमिनीकडून. जेमिनीचा कोणता जनरेटिव्ह मॉडेल यूज करतो? हे जेमिनी प्रो. त्याला सांगा रिस्पॉन्स इज इक्वल टू मॉडेल डॉट जनरेट कंटेंट. क्वेश्चन विचारला आहे तर कंटेंट जनरेट करा ऑन दॅट बेसिस, ऑन द क्वेश्चन बेसिस, क्वेश्चनच्या बेसिसवर.
आणि रिटर्न काय करा, रिस्पॉन्स जे येतंय ते. तर परत एकदा सांगतो, हे फंक्शन काय करतोय, इंटरॅक्ट करतोय कोणासोबत, जेमिनी मॉडेल सोबत. मग तो काय करतोय, युजरचा इनपुट, युजरचा जो क्वेश्चन आहे तो घेतो ऍज अ इनपुट. मग ऑन दॅट बेसिस इट जनरेट अ रिस्पॉन्स. त्याच्या बेसिसवर तो करतो जनरेट रिस्पॉन्स. कोणता मॉडेल यूज करून, जेमिनी प्रो. आणि मग तो करतो रिटर्न जनरेटेड टेक्स्ट. आता एवढ्या सिंपल मध्ये तर कोण सांगणार नाही. आता कळलं असेल तर वाय टाईप करा. बी फास्ट. अच्छा, व्हेरी गुड. सिंपल आहे ना, काय हार्ड आहे? सगळ्यांना जे एआय इंजिनियर व्हायचं आहे ना, एआय इंजिनियर. मोस्ट डिमांडिंग स्किल, मोस्ट डिमांडिंग जॉब रोल इन द मार्केट प्रेझेंटली, एआय इंजिनियर. इकडेपर्यंत आले सगळे? माझी पीडीएफ रेफर करत असेल तर अजून गोष्ट भारी होईल तुमच्यासाठी, कारण त्यामध्ये मी हे पण एक्सप्लेन पण केलंय शॉर्ट मध्ये. ठीक आहे, झालं, कोड संपला, विषय फिनिश. एवढंच कोड होता बस. हे कोड एवढंच आहे, जे करणार आहे ना काम, एवढंच कोड काम करणार आहे. जे पुढचा कोड आहे ना, ते एक स्ट्रीमलीट ऍप्लिकेशनचा सेटअप आहे. म्हणजे तुम्हाला वेब मध्ये कसं दिसणार ते. हे पहा, पुढचं आहे स्ट्रीमलीट ऍप्लिकेशनचा सेटअप. पण तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की तुम्हाला प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसं करतं ते दाखवायचं, म्हणून ते दाखवणार आता मी. स्ट्रीमलीट ऍप्लिकेशनचा सेटअप पहा. हे पहा, स्ट्रीमलीट ऍप्लिकेशनचा सेटअप काय आहे असतं. एकदम नॉर्मल अँड बेसिक सेटअप आहे, काही हार्ड नाही आहे. 4 गोष्टी लिहिल्या आहेत तुमच्या समोर, ते पहा. काय काय आहे, एच टी डॉट सेटअप पेज. एच टी कडून आलं, परत कोणी विचारलं एच टी कडून, स्ट्रीमलीट इम्पोर्ट स्ट्रीमलीट एच टी. ओके, एच टी इज अलियास, वी विल यूज एच टी डॉट सेट पेज कन्फिग. पेज कन्फिगचं नाव दिला क्यूएनए डेमो. क्यूएनए डेमो जेव्हा ऍप्लिकेशन लोड होईल तर क्यूएनए डेमो असं नाव येणार. ठीक आहे. मग त्याच्यानंतर हेडर दिला जेमिनी ऍप्लिकेशन. इनपुट काय, टेक्स्ट इनपुट घेणार. इनपुट कोणता, वरचा इनपुट. ठीक आहे. मग एच टी डॉट बटन आज द क्वेश्चन विचारा. इकडेपर्यंत या. आणि पुढं एक एकदम नॉर्मल क्वेरी लिहिणार आहे. म्हणजे हँडल कसं करायचं आता हे सगळं, हँडलिंग युजर इंटरॅक्शन. कारण युजर येणार आहे ना इंटरॅक्शनसाठी, तर त्याच्यासाठी काय आहे, तर त्याच्यासाठी आहे की इफ आस्क बटन इज क्लिक, असा बटन क्लिक झाला तर हे झालं पाहिजे, काय झालं पाहिजे, रिस्पॉन्स कुठून आला पाहिजे, या फंक्शन वरून. कोणता फंक्शन वरून, गेट जेमिनी रिस्पॉन्स वरून रिस्पॉन्स आला पाहिजे. आणि द रिस्पॉन्स इज असं नावाने आपल्याला डायरेक्ट रिस्पॉन्स हिट होऊन जाणार. तर हा कोड आहे. आता हे तुम्हाला पेस्ट करून देतो मी, पण तुम्हाला एक अजून वे दाखवणार की हा कोड कसा जनरेट करायचा आपण. हे घ्या कोड समजलं पूर्ण, येस ऑर नो? एकदम सिंपल मध्ये सांगितलं, एक्सप्लेन केलं. कमेंट करून मला कळवा की तुम्हाला कोड समजलाय, येस ऑर नो. आणि तुम्ही तुमच्या याच्यावर केलं पण असेल, आय थिंक माइट बी. फक्त वेदांशू टाईप करतोय, बाकीचे कुठं आहे? वेदांशू टाईप करतोय, अथर्व रिॲक्ट करतोय, पोटा ठीक आहे, नाही नवीन आहे, थोडा वेळ लागणार, पण समजतंय का ते इम्पॉर्टंट आहे. एकदा समजत असेल तर व्हेरी गुड. बोला. गुड साक्षी. जेवढं ऍक्टिव्ह राहणार ना आतापासून तर तुमच्यासाठी चांगलं आहे, बिकॉज युअर सेकंड इयर थर्ड इयर. जेवढं ऍक्टिव्ह होता येईल अजून ऍक्टिव्ह व्हा. असं नका विचार करू की अरे अजून 1 इयर बाकी, अजून 2 इयर बाकी, अजून 3 इयर. असं डिपेंड राहू नका, बिकॉज यू आर लिव्हिंग इन दॅट सिनारिओ वेअर एनिथिंग कॅन हॅपन. ठीक आहे, तर शिका, जेवढं शिकता येईल तेवढं शिका. अँड बिकॉज ऑफ द डिमांड आय एम हिअर. ओके, तुम्हाला मी एक्सप्लेन करतोय. With this, I have some another also classes going on where also I am explaining same thing but at cost. And here I am explaining for free because you are all my students, all my friends. ठीक है, चलो कोड तो हो गया है अपना. ठीक है, कोड हो गया है, अब इसको रन करना ही बाकी है. रन कैसे करते हैं वो भी बता देंगे आपको. ठीक है, हाउ टू रन इट, कसं रन करायचं, कुठे कोड, हा कोड. तर एक कोडला सेव्ह करा, टर्मिनल मध्ये या, टाईप करा स्ट्रीमलीट रन ऍप डॉट पाय. आता तुम्ही कोणी ऍप डॉट पायच्या जागा काही वेगळं नाव दिलं असेल ते प्रोव्हाइड करा आणि हिट एंटर. अच्छा, मला एरर आला की मी स्ट्रीमलीटच लिहिलं नाही, पूर्ण स्ट्रीमली लिहून दिलं. अच्छा, स्ट्रीमलीट रन ऍप डॉट पाय. हे पहा, क्यू एन ए डेमो माझा ऍप रन झाला आहे. तुमच्या याच्यावर तुम्हाला काहीतरी येस नो साठी मेसेज येईल, तर जस्ट प्रोव्हाइड दॅट मेसेज. तर मी याला एक क्वेश्चन विचारतो. सपोज आय एम क्वेश्चन काय विचारू, हु इज एलॉन मस्क.
and ask a question. See, Elon Musk is a South African-born American entrepreneur, businessman, by माझा LLM, माझा गुगल जेमिनी ऍप्लिकेशन Q&A ऍप्लिकेशन चालत आहे. व्हॉट अबाउट युअर केस? तुमच्या याच्यात काय होत आहे? होतंय का नाही? पहिल्या वेळेस रन करणार तर तुम्हाला स्टिम्युलेटसाठी ऑथर म्हणजे काय कंडिशन असतील, काय तो ऑथेंटिकेशन करणार थोडाफार, मग तो रन होईल. झालं रन? ब्लॅक स्क्रीन. ओके. ब्लॅक स्क्रीन इन द सेन्स मीन्स विच ब्लॅक स्क्रीन? क्रोम वर फेच झाला आहे का? स्टिम्युलेट ऍप ओपन झालाय? येस. अच्छा. नथिंग इज म्हणजे तुला काही दिसत नाही त्यावर, पण ब्लॅक स्क्रीन आहे. अच्छा, ठीक आहे ठीक आहे. ब्लॅक स्क्रीन येते. स्क्रीन शेअर कर वेदाशू नंतर तू, ठीक आहे? मी चेक करतो काय इश्यू आहे. बाकीचे जणांचं काय? बडा बडा दोस्त, बोला बोला. स्टेप्स फॉलो केले असेल तर देअर विल बी नॉट एनी इश्यू. आणि याच्यामध्ये दोन लिंक असतात, एक लोकल URL जे तुम्हाला दिसतं लोकल होस्टवर, आणि दुसरी जी लिंक असते ना, तर सपोज ही जी लिंक आहे ना, ही लिंक मी कॉपी केली आणि जर का तुम्हाला प्रोव्हाइड केलं ना, तर तुम्हाला पण माझं ऍप्लिकेशन रन होता येईल दिसता. जा रन हे लिंकवर क्लिक करा आणि ऍप्लिकेशन पहा. तुम्ही पण यूज करू शकता माझं ऍप्लिकेशन. हे नेटवर्क URL आहे. होती का लिंक ओपन? झालं का? ऍप्लिकेशन रन झालं? बोला. कोणाला काही इश्यू येत असेल बोला, मला ते पण बोला. बाकी ज्यांचा रन नाही होत असेल तर वेदांशु, यू ट्राय विथ 2-3 टाइम्स ती कमांड स्ट्रीमलीट रन ऍप डॉट पाय कर. काय होते मला परत सांग, ठीक आहे? वैष्णवी, समृद्धी, निशांत, साक्षी, व्हॉट अबाउट युअर? बोला. ऍप्लिकेशन होते का नाही रन? निकिता, बोला. तुम्ही स्टेप्स फॉलो केले असेल देन इट विल बी क्लिअर. ती फर्स्ट टाइम आहे, थोडा सेटअपसाठी इश्यू येईल, काही प्रॉब्लेम नाही, पण एकदा झालं तर नो इश्यू. त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओचे लिंक्स प्रेफर केले होते, बिकॉज फर्स्ट टाइम सगळ्यांना इश्यूज येतात. नाही आला माहिती बी नाही येतात, पण येतात जास्त करून. मला तर लई आले होते. चला एकेकाचं नाव घेतो, प्लीज मला बोला. मग मला जसं आता आपले could you provide the video after the session because it was showing the error of the Conda. ठीक आहे ठीक आहे वैष्णवी, I will be going to solve your issue. Okay, I will be providing you the things for that. अमृता, what is your status? काय झालं कोडचं? येस अमृता. अथर्व, निकिता, निशांत. तेच ते कोंडामध्ये error येतो. अच्छा, कोंडाचा एरर. ठीक आहे, जे जे कोंडाचे एरर्स आहे ना, ते फक्त मीट मध्ये थांबा लास्ट पर्यंत, ठीक आहे? मला चेक करावं लागेल काय आहे. कोंडा एरर ड्यू टू स्पेसेस इन फोल्डर नेम इट इज इन्स्टॉल. अच्छा, ते निशांत एरर सॉल्व कर. सध्यासाठी नॉर्मल VS कोड जसं ओपन करतो तसं ओपन कर आणि त्यावर ऍप्लिकेशन रन कर, ठीक आहे? तुम्हाला नेमिंग कन्व्हेन्शन, तुम्ही सेकंड इयर मध्ये आहे, ठीक आहे, पण नेमिंग कन्व्हेन्शनवर तुम्हाला थोडं लक्ष द्यावं लागेल. कसं फोल्डरला नाव देता, काय करता. साक्षी, बोध साक्षी, बोला फ्रीली बोला, काही प्रॉब्लेम नाही. एरर येणार आहे असं नाही, मी तुम्हाला असं कन्सिडरच करणार नाही की तुम्हाला पहिल्यांदा रनच होऊन जाईल, असं होणारच नाही. पण एकदा एकदा झाला, एकदा समजलं स्टेप्स, म्हणून तुम्हाला सांगितलं की स्टेप्स .txt मध्ये लिहा. अच्छा, ऑन गोईंग. गुड, ठीक आहे. आता मी तुम्हाला म्हणजे आता तर आहे, मी मंडे टू थर्सडे मध्ये आपला ग्रुप आहे ना, मंडे टू फ्रायडे, सॉरी, ग्रुपवर तुम्हाला जे डाऊट असेल ते विचारत राहा मला. हे येतंय ते एरर येतंय, कारण मी तुम्हाला मीटवर तर घेऊ शकणार नाही मंडे टू फ्रायडे ऑफिस असल्यामुळे, पण तुम्हाला तुमचे एरर ग्रुपवर सॉल्व्ह होतील, ठीक आहे?
पण सॅटर्डे संडे, नेक्स्ट सॅटर्डे संडे यायच्या अगोदर कोड रन झाला पाहिजे. मी सगळ्यांचे स्क्रीन शेअर करून पाहिजे. मी करणार ना त्यापर्यंत ना? येस ऑर नो? येस ऑर नो? तुमच्यासाठीच बेस्ट आहे, माझ्यासाठी तर नाही, तुमच्यासाठी. ठीक आहे. आणि हे असे ऍप्लिकेशन म्हणून आहे ना, तुम्ही लिंक्डइनला इकडे तिकडे शेअर, म्हणजे ॲज अ बिगिनर आय एम लर्निंग दिस, तर तुमच्या शेजारच्या एन्व्हायरमेंट अॅटमॉस्फिअरला पण कळणार की हा भाई हा जेएनआय मध्ये एक्सप्लोर करतोय असं तसं. तुम्ही आता मी याला एकदम नॉर्मल बनवलंय. आता तुम्हाला एक प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचं मला दाखवतो, ते दाखवतो. हे पहा, एकदम नॉर्मल जेमिनी ऍप्लिकेशन बनवलं. तुम्ही काय त्याला नाव द्या, थोडं थोडं डिझायनिंग करा स्ट्रीमलीटनी, आणि ते तुम्ही लिंक्डइनवर दाखवू शकता, भाई मी असं असं शिकलोय, मी असं ऍप्लिकेशन बनवलाय, त्यात असं असं होतंय, जेमिनी थ्रू हे असं येतंय, काय होतंय. तर असं तुम्ही तुमचं प्रॉपर एक्सप्लेनेशन एक्सप्लेन करू शकता, बिकॉज इट इज फॉर युअर व्हॉट वी कॅन से कम्युनिटी ग्रोथ अँड कम्युनिटी एक्सपांडेशन. ओके. कारण मी पण तसं केलं होतं म्हणून तुम्हाला बोलतोय. असं तुम्ही करू शकता. तुम्ही काय काय ऍप्लिकेशन बनवता ना, एक तर गिटहबवर करा, लिंक्डइनवर करा, आणि जेव्हा पण लिंक्डइनवर करताना स्क्रीनशॉट कधी टाकायचं नाही. आता मी हे ऍप्लिकेशन केलं, तर मी त्याला असं एक रेकॉर्डर लावणार, त्याला एक्सप्लेन करून असं 2-3 क्वेश्चन्स रन करून दाखवणार, मग हे करणार, पोस्ट करणार ॲज अ व्हिडिओ. समजलं? तुमच्या लई मुलांचे पाहिले की तुम्ही फक्त स्क्रीनशॉट प्रोव्हाइड करता. नेवर प्रोव्हाइड ओनली अ स्क्रीनशॉट. ओके. तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवत होता आता, ते पहा. मी चॅट जीपीटी ओपन करतो. हे माझा चॅट जीपीटी, आणि हे झाला माझा कोड. ठीक आहे. हे झाला कोड. सॉरी, हे कोड कॉपी केलं. ठीक आहे. कोड मला हे सांगा, हे लिंकवर किती जणांनी क्लिक केलं? हे लिंकवर काही होत दिसतंय की तुम्हाला यावर क्लिक केल्यावर? ते बोला मला लवकर. आर यू एबल टू सी समथिंग? येस ऑर नो? लिंकवर, अच्छा लिंक नॉट वर्क. अच्छा ठीक आहे. माझा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. इट्स अ नेटवर्क एरर. ओके. नो वरीज नो वरीज. तर हे पहा, तुम्हाला ते दाखवायचं होतं मला. तर चेक, चॅट जीपीटीवर आलो मी. माझा कोड इकडे मी पेस्ट केला. सॉरी, कोड कॉपी आता करावं लागलं. तर हे जे माझा कोड आहे ना, याला मी पेस्ट करतो इथं. कोड पेस्ट केल्यावर मी याला सांगणार आहे प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग पाहता. द above code is provided to use name application, name application, the above provide a proper name to the above application, provide a proper name to above application, अजून have a good professional UI so user find it इझी टू यूज. काही पण लिहितोय मी, असं काही पाठ करून बसलो नाही. त्याला प्रोव्हाइड करतोय की तुम्हाला एक प्रॉपर इंटरफेस स्ट्रीमलीटचा देऊ शकतो असं काही. मेक मेक अजून काय लिहू शकतो मी? UI मस्ट बी युजर फ्रेंडली, असं तसं काहीतरी प्रोव्हाइड करा त्याला. आता मी जेव्हा एंटर हिट करणार, तो काहीतरी कोड प्रोव्हाइड कराल मला. हे पहा, विथ काय विथ अ मोर प्रोफेशनल युजर फ्रेंडली UI, तर काहीतरी तो ऍड करा त्याच्या एंडनी. ठीक आहे. त्यांनी नाव ऍप्लिकेशनचं दिलं जेमिनी क्यूए असिस्टंट, वेलकम टू जेमिनी क्यूए ऍप्लिकेशन. थोडं काहीतरी चांगलं केलं असेल त्यांनी. हे पहा, ते हे पण सांगितलं एनहान्समेंट्स काय काय केले त्यांनी. तर हे स्ट्रीमलीटचा तुम्ही जेव्हा कोड लॉजिक कळलं ना, ऍप्लिकेशन कसं बनवायचं ते तर ऑटोमॅटिकली होऊन जाणार, त्याचं काही नाही. ठीक आहे. फुटर दिला होता, त्याची काही गरज नव्हती आपल्याला. फुटरमध्ये काय गुगल येते की बद्दल बोलला आहे तो. आता जेव्हा मी हे रन करणार, हे जे त्यांनी प्रोव्हाइड केलेलं काही अपडेट्स थ्रू, तर मी ते रन करून पाहतो. सॉरी, स्ट्रीमलीट स्ट्रीमलीट लिहितोय मी. हे झालं रन. तर पहा, काहीतरी थोडं वेगळं दिसणार. ओ वाव. Gemini Q&A Assistant. Welcome to the Gemini Q&A Assistant. This application allows you to interact with Google Gemini AI model to get accurate, insightful answer to your question. Simply enter your question in the input box and ask the question. Very good.
तर मी आता क्वेश्चन विचारतो. सपोज आय वॉन्ट इन्फॉर्मेशन related to robotics. Okay, explain me the robotics and the role of AI in it. आता मी एंटर केलं तर पहा आन्सर. ओके, IPython code or display markdown object. तर तुम्ही पाहू शकता समथिंग एनिथिंग इज द मिस्टेक इन द कोड, सो दॅट्स वी गॉट दिस पर्टिक्युलर थिंग. तर हे आपल्याला हे पण असं सॉल्व्ह करता आलं पाहिजे. हे कसं सॉल्व्ह करायचं, सेम थिंगला काय करायचं, कॉपी असं करायचं, कॉपी जसं ChatGPT बोलायचं भाई असं असं आउटपुट येत आहे. आउटपुट आय एम गेटिंग, आउटपुट आय एम गेटिंग. It looks that Markdown isn't being properly rendered in Streamlit. Instead, we can directly use Streamlit in Markdown functionality to display response. जसं असं म्हणणं आहे की IPython यूज करायची काही गरज नाही, आपण डायरेक्टली आन्सर डिस्प्ले करू. तर हे तुम्हाला मी जे शिकवतोय ना, ते प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग सारखं वर्क आहे. हे समजतंय का? येस ऑर नो? तुम्हाला कोड कसा अपडेट करतो ते सांगतोय मी. येस ऑर नो? ठीक आहे. याच्याने एक तर एक गोष्ट होईल की तुम्हाला हे शिकायला भेटणार वेगवेगळ्या गोष्ट. ठीक आहे. आता पहा, हे कॉपी करणार, परत इकडे येणार, असं खेळत बसायचं थोडं. काही काही नवीन तुम्हाला शिकायला भेटणार. ठीक आहे. एरर्स पण येतील, एरर्स थ्रू पण शिका. आता मी हे सेव्ह करणार. तर यांनी काहीतरी मॉडिफाय केलं. पहिले आपण इकडे IPython यूज करत होतो, तो म्हणला त्याची यूज करायची गरज नाही आपल्याला, असं त्याचं म्हणणं आहे. कारण तो म्हणला की मार्कडाऊन ऑब्जेक्ट इज बी प्रॉपरली रेंडर्ड, जे वरच्या कोडमध्ये याच्यामध्ये प्रॉपरली रेंडर नाही झाला आहे, तर आपण स्ट्रीमलीटनी डायरेक्टली डिस्प्ले करूया. ठीक आहे, पाहू कसं डिस्प्ले करतो. हिट अँड ट्रायल, जस्ट हिट अँड ट्रायल, असं तुम्ही शिकत राहणार आहे, बाकी काही नाही. व्हॉट इज रोबोटिक्स? क्वेश्चन कॉपी केला पाहिजे होता, जाऊ द्या. ठीक आहे. जनरेटिंग रिस्पॉन्स, हे पहा स्पिनर पण लावला आहे इथं. आता गोल 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 दिसतंय. हे पहा AI रिस्पॉन्स. असे एरर्स येतात, त्याला टॅकल करा, सॉल्व्ह करा. किती चांगलं दिसतंय. आता GPT सारखं दिसतंय, जेमिनी सारखं ऍप्लिकेशन दिसतंय. समजलं? हे असं तुम्ही शिकणार आहे. कंपनीमध्ये पण असंच चालतं काम. पण कंपनीमध्ये स्ट्रीमलीट नाही यूज होत, स्ट्रीमलीट यूज होतं फक्त डेमोसाठी. पण तिकडे फ्लास्क, जँगो, जेव्हा स्ट्रीमलीट कशासाठी यूज करतो, आज मी डेव्हलपर आहे तर मला डेमो द्यायचा आहे, तर मी स्ट्रीमलीट यूज करणार, त्याच्यावर डेमो बनवून दाखवणार. पण एकदा तो डेमो अप्रूव्ह झाला तर फ्लास्कवर मी बनवणार ऍप्लिकेशन. समजलं? हे पहा, आलं आपलं ChatGPT. प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग कसं काम होतं, कसं आपल्याला एक प्रॉपर इंटरफेस भेटलं. कळलं का नाही? येस ऑर नो? कळलं असेल तर व्हाय टाईप करा स्पीडमध्ये, सगळ्यांनी, जेवढे जण आहे तेवढे. बी फास्ट. गुड गुड गुड. तर हे तर एकदम Q&A ऍप्लिकेशन केलंय. आता हळूहळू आपण PDF कसं बोलायचं, इमेज मधून कशी इमेज मधून कसं डेटा एक्सट्रॅक्ट करायचं, मग अजून पुढे ऍप्लिकेशन आहे की मेडिकल साठी बॉट कसं बनवायचं, अजून वेगवेगळे ऍप्लिकेशन, ते सगळे आपण सॅटर्डे संडे शिकणार आहे. ठीक आहे. गुड. तर हे पहा ऍप्लिकेशन तुमच्या समोरच आहे. हे पहा इकडे वरती त्यांनी किती भारी जेमिनी Q&A असिस्टंट एक प्रॉपर इमोजी लावला आहे. तर हे कोड मध्येच तुम्हाला दाखवतो मी परत एकदा. हे पहा पुरा कोड. हे पहा जेमिनी Q&A असिस्टंट, पेज आयकॉन. हे पहा किती चांगला बनवलं. प्रॉपर यूज ऑफ ChatGPT याला म्हणता. ठीक आहे. अजून काय दाखवायचं होतं, रिक्वायरमेंट डॉट TXT. चला आता माय क्वेश्चन. स्टेप्स डॉट TXT किती जणांनी बनवले? स्टेप्स डॉट TXT मध्ये स्टेप्स किती जणांनी लिहिले? बोला, येस ऑर नो? वेदांश, गुड. बाकीचे? हे स्टेप्स डॉट TXT का करायला लावलं की तुमच्या पुढे जेव्हा ऍप्लिकेशन करणार काय एरर आले तर ते फॉलो करा. आणि जर का तुम्ही लिंक्डइनला इकडे तिकडे पोस्ट करणार आहे, तुमचं ऍप्लिकेशन म्हणून पोस्ट करणार आहे, तर तुम्ही स्टेप डॉट TXT लिंक्डइनवर ॲज अ पोस्ट आर्टिकल एक्सप्लेन करू शकता. आणि तुमचं असं ऍप्लिकेशन बनवून, असं नाही असं ऍप्लिकेशन बनवून ते तुम्ही दाखवू शकता की भाई पाय माझं ऍप्लिकेशन आहे, असं असं रेकॉर्ड लावायचं मस्त, हे असं जनरेट होतंय, तर मला याच्यातून काय लर्निंग भेटली, काहीतरी रन करून दाखवायचं. व्हॉट इज रोल ऑफ AI इन हेल्थ केअर, असे वेगवेगळे प्रॉम्प्ट थोडे देऊन तुमचा बॉट रन करून दाखवायचं. याने काय होतं, कम्युनिटी बिल्ड होती, लोकांना पण कळतं की असं यूज होऊ शकतो.
अँड मोस्ट ऑफ द थिंग लिंक्डइनवर हायरिंग चालू असते. तर तुमचे कोणी एखादा हायरिंग पर्सन असेल, ही नीड इंटर्नशिप कोणाला लागत असेल, कोणासाठी काय, तर तुमच्याकडे तो अप्रोच करणं. हे पहा, हाऊ नाईस आय गॉट अ रिस्पॉन्स. इज इट क्लिअर सगळ्यांसाठी? वेर इज माय मेट स्क्रीन? तर आजसाठी एवढंच होतं. जे जे डाऊट आहे ग्रुपवर स्क्रीनशॉट टाका डाऊटचा, आणि आपण ते डाऊट सॉल्व्ह करूया. आणि अजून एक गोष्ट, डाऊट तर सॉल्व्ह होणारच, साईड बाय साईड जेव्हा तुमचे कोड असं रन होणार त्याचा पण तुम्ही मला आता मंडे टू फ्रायडे मध्ये तुम्ही मला ते प्रोव्हाइड करा बाई, की दादा माझा ऍप्लिकेशन रन झाला, हे पहा माझं ऍप्लिकेशन, इट्स वर्किंग फाईन. तर मला पण चांगला वाटेल, हा म्हणजे काही केलं तुम्ही पण, तुम्ही त्याकडून होतंय रन, तुम्ही लिंक्डइनला शेअर करा, काही ना काही करा, त्याचा आउटपुट दिसला पाहिजे. ओके, कोणाचा रन झाला याच्यामधून आता माझ्यासारखं ऍप्लिकेशन? एका जणाचं तर झालं असं. हाऊ मेनी ऑफ यू? स्ट्रीमलीट इज वर्किंग. वेदांशूचा फक्त ब्लँक स्क्रीन दिसते. वेदांशू तू स्क्रीन शेअर करू शकतो तुझा? एक मी पाहून घेतो काय आहे. वेदांशू स्क्रीन शेअर कर. त्यापर्यंत बाकीचे तुम्ही ग्रुपला स्क्रीनशॉट टाका, काय डाऊट असेल ते. काय काय डाऊट आहे तुमचं, स्क्रीनशॉट म्हणजे स्क्रीनवरचे डाऊट असेल ते, नाही तर असंच डाऊट असेल ते टाका मला. ठीक आहे वेदांशू, यू शेअर युज स्क्रीन. दाखव कोड. 2 मिनिटं, तुझी स्क्रीन मला आता दिसते जस्ट म्हणजे. हे असं येत आहे का? कोडवर जाय. ठीक आहे, खाली खाली घे. फर्स्ट लाईन पासून दाखव कोड मला, पहिल्या लाईन पासून. डॉट एन कुठे लोड केली तू? डॉट एन नाही, ते हाय डॉट एन पण पहिली लाईन कुठे आहे? फ्रॉम लोड, फ्रॉम डॉट एन लोड डॉट एन. हे पाय, ही बोलतोय मी, ही हे पार्ट, दिस पार्ट. समजलं कोणता पार्ट बोलतोय मी? दिस पार्ट. केलं काय ऍड तू? अच्छा हा, फ्रॉम डॉट एन. अच्छा हा, लोड एन. अच्छा दिसलं दिसलं. ठीक आहे ठीक आहे, थांब तसंच थांब. कोड मला पाहू दे. कोड मध्ये तर काही इश्यू नाही आहे. थांब, खाली खालीच आहे कोडचा, हळूहळू घे. घे. स्ट्रीमलेट रन होते म्हणजे काही इश्यू तर नाही आहे. स्ट्रीमलेट जेव्हा रन केलं तर पहिल्यांदा रन केलं का? याच्या अगोदर केलं कधी रन स्ट्रीमलेट? रन केलं याच्या अगोदर पहिले? अच्छा यस, तेव्हा असं एरर आलं होतं? नाही ना, असं ब्लँक स्क्रीन तर नाही दिसत असेल ना? ठीक आहे, याच्यावर ये परत, आपल्या कोडवर ये परत एकदा. टर्मिनल चालू कर तुझं, तेच टर्मिनल चालू कर. कोंडा एन्व्हायरमेंट ऍक्टिव्ह कर, कोंडा ऍक्टिवेट VNV स्लॅश. काम कर, 2 मिनिटं तसंच थांब. कर स्ट्रीमलीट रन, तेच ऍप डॉट पाय कर एकदा. थांब जस्ट मिनिट, माझी स्क्रीन शेअरिंग मला स्टॉप करू दे. तसंच थांब तू जस्ट मिनिट, मला एक चेक करू दे माझ्या याच्यात स्ट्रीमलीट मध्ये जाऊन काही इश्यू आहे का.
हम्म. तू वर्किंग डायरेक्टरी मध्येच आहे ना, प्रोजेक्ट वन मध्येच आहे ना, प्रोजेक्ट वन मध्ये वर्किंग डायरेक्टरी मध्ये सीडी वेज जेने प्रोजेक्ट वन. एक काम कर, हे परत पेस्ट कर एकदा. हे तुला प्रोव्हाइड केलंय सगळं एकदा इन्स्टॉल कर परत. पेस्ट केलं मी मीट मध्ये पास. ते परत एकदा पेस्ट कर. एन्व्हायरमेंट ऍक्टिव्ह केला होता ना याच्या अगोदर, जेव्हा पेस्ट केलं त्याच्या पहिले एन्व्हायरमेंट ऍक्टिव्ह केला होता ना कोणत्याचा? हा ठीक आहे ठीक आहे. हा इन्स्टॉल होऊ दे. त्यापर्यंत बाकीचे बोला, काय चालू आहे तुमचं? तुम्ही पण बोलत राहा. डाऊट येत असेल ते बोला, कारण हे येतं कॉमन डाऊट आहे, काही नाही आहे. सगळ्यांना येतं असं पहिल्यांदा. ज्यांना नाही आलं तर त्यांनी एकदम प्रॉपरली केलं समजून घ्या. एरर नाही आले तर तुम्ही कसले इंजिनियर असं आहे. हे जे एरर येत आहे ना वेदांशला, ते सेटअप मुळे झालंय. एन्व्हायरमेंट क्रिएट करताना काहीतरी वर खाली झालंय म्हणून. मला तुमचे बाकीच्या मुलांनी मंडे टू फ्रायडे यू हॅव द टाइम. तुमचे मला रिस्पॉन्स, तुमचे जे असे माझ्यासारखे ऍप्लिकेशन मला पाहायचं आहे तुमचं. तुम्ही व्हॉट्सअपला शेअर करा, लिंक्डइनला शेअर करा. बिकॉज पुढे आपल्याला याच्यापेक्षा भारी भारी ऍप्लिकेशन बनवायचे आहे. डाउनलोडिंग होते ना वेदांशू, फक्त मला स्टेटस सांग. हा दिसतंय दिसतंय. नेट मोबाईलच्या याच्यावर कनेक्टेड आहे. बाकीचे लिफ्ट झाले तरी चालेल. ज्यांचं कोंडाचा डाऊट आहे ते थांबा थोडा वेळ, त्यांना मी सांगतो काय करायचं. ठीक आहे, कोंडावाले थांबा, डाऊटवाले. कोंडावाले तुमचे डाऊट मला आहे ना एकदा परत इकडे टाईप करा मेसेज मध्ये, त्यापर्यंत मी वेदांश सॉल्व्ह होऊन जाईल आता त्याचं. काय नेमकं होत काय ते सांगा मला. बोला वैष्णवी, निकिता, तुम्ही दोघंच आहे ना? वेदांश एक लक्षात घे, तू जे एन्व्हायरमेंट क्रिएट केलंय ना त्याच्यामध्ये एन्व्हायरमेंट क्रिएट करताना एकदा नेमिंग कन्व्हेन्शननी त्याला काही कळत नसेल मला असं वाटतंय. आणि जेव्हा पण नेमिंग देईल ना तर प्रॉपर वेळेने देत जा. ठीक आहे, आता इकडे हे जे तुमचा स्टॉप झालाय ना वेदांशू, तिकडे थोडा टाइम घेणार आहे. प्रत्येक वेळेस तुझा इन्स्टॉल होतोय, प्रत्येक वेळेस परत परत. पण एन्व्हायरमेंट क्रिएट करताना प्रत्येक वेळेस परत परत इन्स्टॉल होत नाही. समजलं? आता हे इन्स्टॉल झालाय ना त्याच्यानंतर रन होईल, मला गॅरंटी आहे. असं एरर येतोय पहिलेच कमांड एन्व्हायरमेंट क्रिएट करताना. कोंडा द टर्म कोंडा इज नॉट रेकॉनाइज द नेम ऑफ फर्स्ट म्हटलं तुझा वैष्णवी. हा जो एरर आहे ना टर्म कोंडा इज नॉट रेकॉनाइज, तर तुझा कोंडा इन्स्टॉल नाही झाला. अॅनाकोंडा तू इन्स्टॉल केलाय प्रॉपरली? अॅनाकोंडा केलाय ना इन्स्टॉल वैष्णवी? अॅनाकोंडा वैष्णवी, निकिता. येस, फ्रॉम लॉंग टाइम आय एम युझिंग इट. अच्छा, यू आर युझिंग इट, तरी एरर येतोय. थांब, मग मग मला पाहू दे आता काय प्रॉब्लेम आहे. मग पाहावंच लागेल. वेदांशू रन करून पाय. वेदांशू थांब थांब थांब, याच्यावर ये, कोडवर एकदा, कोडवर. तू हे केलं का, त्याला स्किप केलं का? तू स्टॉप केलं का जी प्रोसेस होत होती खाली, जे इन्स्टॉल होत होतं त्याला? नाही, जेव्हा ते इन्स्टॉल होत होतं हे खाली, तो पूर्ण रन झाला का, इन्स्टॉल झाला का व्यवस्थित प्रॉपरली?
कंट्रोल सी कर एकदा, टर्मिनलवर जाय, कंट्रोल सी कर, कंट्रोल सी कर, टर्मिनलवर जाय, कंट्रोल सी कर. हा थांब. आणि परत कोंडा ऍक्टिव्हेट, तुझं एन्व्हायरमेंट लिंक कोंडा ऍक्टिव्हेट, एन्व्हायरमेंटचं नाव. हम्म. हा, आणि तुला मी ती पीप इन्स्टॉल वाली दिली होती ना, ती कॉपी कर याच्यामधून, चॅटमधून. पीप इन्स्टॉल सगळे त्याच्यावर नाव होते ना लायब्ररीजचं, ते कॉपी कर आणि ते पेस्ट कर. आता मला पाहू दे काय होतंय नेमकं. केलं का पेस्ट? एंटर दाब. झालं का? रन झालं का ते? काय होतंय? येस वेदांशू. Did it get executed? Pip install. हो झालाय ते एक्झिक्यूट. झालंय का? अच्छा, लिही परत, स्ट्रीमलीट रन लिही एकदा परत. यार ऐसा याला तर नाही पाहिजे यार. ब्लॅक स्क्रीनच दिसते. 2 मिनिटं थांब. आता एकदा तुझा कोड पेस्ट करून क्लिपबोर्ड मध्ये दे बरं, होऊ शकते काही इंडेंटेशन वगैरे एरर असू शकते. चालेल, देतो. ठीक आहे. थांब. अच्छा यार, याच्यावर लिमिट आहे. थांब. यावर पूर्ण कोड येणार नाही, तर मी तुला आहे ना मीट झाल्यावर आहे ना मी कोड प्रोव्हाइड करतो. ठीक आहे, तर तू रन करून मला अपडेट देशील. ठीक आहे. इंडेंटेशनचा इश्यू असला पाहून घेऊ आपण. वैष्णवी आणि निकिता 2 मिनिटं थांबा, मी तुमचा डाऊट घेतो. वेदांशू, तू एकदा आहे ना एकदा स्टॅक ओव्हरफ्लो इकडे तिकडे थोडं सर्च कर, नेमकं ब्लॅक स्क्रीन कशामुळे येते, स्ट्रीमलीटमुळे येते, कशामुळे येते. ठीक आहे, थोडं रिसर्च कर फक्त. आणि एकदा एन्व्हायरमेंट पासून कर प्रॉपरली, पहिल्यापासून. जेव्हा तू नेमिंग कन्व्हेन्शन चुकीचे दिले होते ना, एकदा ते पण हँडल कर प्रॉपरली. ठीक आहे, मग सांग मला काय होतं, आपण पाहू. अपडेट दे मला ग्रुपवर. ओके, यू कॅन लेफ्ट द मीट. ठीक आहे. आता निकिता आणि तुमचा कोंडाचा इश्यू ॲज एरर हा पहिला येतोय. कोंडा नाही. मी माझ्या याच्यात पाहतोय की तुम्हाला कसं रन करून दाखवा. ओके, बाय वेदांशू. तर लिसन, वैष्णवी अँड निकिता, तुमच्या टर्मिनलमध्ये कोंडा हायपन हायपन व्हर्जन हे पेस्ट हे एंटर करा आणि सांगा मला काय येतंय टर्मिनलमध्ये हे पेस्ट केल्यावर. Okay. कोंडा हायपन हायपन व्हर्जन. व्हर्जन दाखवते काही, जसं इन माय केस सपोज, तर माझं पण तुम्हाला दाखवतो. भैया सेम आउटपुट आया है. क्या आउटपुट आया है? द एरर ना? हाँ, दे वो रहा जो कि पहले मतलब, आया था. हाँ, तो अभी सुनो, तुम्हारा जो इन्वायरमेंट वेरिएबल पे है ना, पाथ सेट नहीं है, तो उसका एक कारण, इसका रीजन है, मैं एक बताता एक बार, देखो. तो मेरे स्क्रीन में शेयर करता. दादा मला आलं कोंडा 23.7. हा, मग तुझा बरोबर आहे सगळं. तुझा जे आला ना तसंच यायला पाहिजे आउटपुट. तुला कोंडाचा व्हर्जन लिहून आलाय. ठीक आहे निकिता, तुझं सॉर्टेड आहे मीन्स.
एकदा मग दाखव. काय error येतो? मग ते तुझा पाहतो मी 2 मिनिटं. जेव्हा कोंडा हायफन हायफन व्हर्जन केलं ना मी टाईप, स्क्रीन दिसते ना माझी? स्क्रीन दिसते ना? येस. हा, तर हा. असं व्हर्जनचं नाव आलं पाहिजे. याचं म्हणणं असं आहे की तुमचा कोंडा प्रॉपरली इन्स्टॉल्ड आहे. ठीक आहे. तर हे तुझं नाही आहे वैष्णवी, दुसरी वैष्णवी तुझा नाही आहे. तर त्यासाठी ना तुला एक एन्व्हायरमेंट व्हेरिएबलला पाथ कसं सेट करतो आणि त्याचा एक व्हिडिओ आहे प्रॉपर, मी तुला ते शेअर करणार. ते एन्व्हायरमेंट व्हेरिएबल मध्ये जाऊन ते पाथ सेट केल्यावर तो तुला एरर येणार नाही. ठीक आहे वैष्णवी? हाँ ठीक है। चालेल, मी तुला ते व्हिडिओ ग्रुपवर टाकून देतो. और भैया वो हम्म. आज का स्टार्टिंग का मिस हो गया था ना, मतलब कब से हाँ ट्राई कर हाँ. रही थी मैं मीटिंग में आऊँ, अच्छा अच्छा. तो हाँ. वो बहुत, हाँ तो स्टार्टिंग का सब कुछ मिस हुआ है, मतलब वो पिप इंस्टॉलेशन वगैरह सब कुछ। अच्छा, सब तो मिस हो गया अगर क्या? उसके स्टेप्स, हाँ तो अगर हम्म. उसकी स्टेप्स मिल, ठीक है ना, उसके स्टेप्स है ना, अभी ग्रुप में बच्चों को बोल दूंगा तो कोई डाल देगा. ठीक है, और उसके बाद है ना मैं अपने पीडीएफ में आर्टिकल में स्टेप्स अपडेट कर देता. ठीक है. और अगले हाँ मीट में ना थोड़ा जल्दी ज्वाइन होना, तो मैं एक बार फिर से एक्सप्लेन कर दूंगा पहले से. मैं ठीक है. स्टार्टिंग से ज्वाइन थी बट वो दूसरे लिंक पे थी। हाँ, दूसरी लिंक थी इसलिए. अच्छा ठीक है, कोई बात नहीं, मैं अगले हाँ प्रोजेक्ट में फिर से पहले से बता दूंगा. ठीक है. और उसके लिए ठीक है ठीक अभी स्टेप्स बच्चों ने लिखे हैं ना, तो वो स्टेप्स दे दूंगा आपको. ठीक है. है। हाँ हाँ चलेगा। चलो चलो. थैंक यू। बाय बाय बाय. थँक्यू. बाय। निकिता, स्क्रीन शेअर कर ना तुझी. दादा मला पण ऍक्च्युली काय काय? रन हॅलो. केलेला ते कोंडावर. हॅलो, हा, बोल ना. व्हीएस कोड मध्ये येतोय तसा काय एरर. एरर येतोय का? VS कोडला येतोय का? हो हो, मी ते म्हणजे अनाकोंडा प्रॉन मध्ये आधी रन केलं होतं. हम्म. ॲनाकोंडावर व्हर्जन व्हीएस कोड दाखवतोय मध्ये येतो. हा, आणि VS कोडवर दाखवतोय, बरोबर? वर नाही दाखवते तर एरर येतोय व्हीएस हा ठीक आहे, मग तुला पण तेच प्रॉब्लेम आहे, तुला पण शेअर करतो. मग तसं तू पण सेटअप करून घे. ठीक आहे. अरे तुमचा जे प्रॉब्लेम आहे ना, ते एन्व्हायरमेंट व्हेरिएबलचा प्रॉब्लेम आहे. हॅलो, ऑडिबल आहे का मी? ऑडिबल? हॅलो. कोड. नाही, आवाज नाही आला. आता आता हॅलो. हा आता आला. हा, अरे नेट कनेक्ट झालं होतं, डिस्कनेक्ट. अरे ते एन्व्हायरमेंट व्हेरिएबलचा प्रॉब्लेम आहे. ते पाथ सेट करावं लागेल एन्व्हायरमेंट व्हेरिएबलला. त्याची व्हिडिओ मी सेंड करून देतो. ठीक आहे. ओके चालेल. बाकी काही नाही आहे. कोंडा आहे तुमच्याकडे. VS कोड सोबत त्याला लिंक हो करून घ्या फक्त. ठीक आहे. हो हो, चालेल चालेल. बाय. थँक्यू.